चिडीमारी, छपरी, व्यसनाधीन तरुणांमुळे बुलढाणा शहरातील शालेय विद्यार्थिनी व महिलांना रस्त्याने ये-जा करणे दुरापास्त झाले आहे। शाळा शिकवणी परिसरात गावगुंड आणि रोड रोमियोंची दहशत दैनंदिन वाढत आहे। याला आळा घालण्यासाठी आझाद हिंद संघटनेच्या वतीने जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक व ठाणेदारांना निवेदन देण्यात आले आहे। याच सोबत शहरातील बंद पडलेले सीसीटीव्ही त्वरित सुरू करावे, शहरातील व्यसनाधीन छपरी गँगपासून नागरिकांना होणारा मानसिक त्रासापासून सुटका करावी, सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या व्यसनाधीनतेला खुलेआम विक्रीला प्रतिबंध लावावा, जेणेकरून शालेय विद्यार्थी युवा पिढी व्यसनाधीनतेकडे वळणार नाही, अशा विविध मागण्या दिलेल्या निवेदनातून संघटनेच्या वतीने करण्यात आले आहेत। सदर निवेदन आझाद हिंदच्या वतीने सतीशचंद्र रोठे पाटील यांनी अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी, शहर ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांना 8 जानेवारी रोजी दिले असून याबाबत पोलीस प्रशासनाने ठोस कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा। बुलढाणा शहरामध्ये शाळा परिसरामध्ये चिडीमारीच्या घटना, दादागिरी, गुंडागर्दीच्या घटना, तर काही मोकळ्या स्पेसमध्ये दारू पिणे, गांजा पिणे यामुळे शहरात भीती आणि दहशतीचं वातावरण निर्माण होत आहे। बऱ्याचशा चौकामध्ये मुलांचे टोळके दारू पिऊन, गांजा पिऊन बसतात। त्या ठिकाणाहून महिलांना, मुलींना ये-जा करणे दुरापास्त होत आहे। करिता शहर पोलीस स्टेशनने, जिल्हा प्रशासनाने सदर परिसरात सेन्सिटिव्ह विभागामध्ये पोलीस पेट्रोलिंग वाढावी यासाठी आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक आणि शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्याशी चर्चा करून निवेदन सादर केलेलं आहे। ते येणाऱ्या 8 दिवसात यावर कारवाई करतील ही अपेक्षा आम्ही त्यांच्याकडून व्यक्त करतो। त्याचबरोबर शहरातले काही CCTV बंद आहेत ते सुरू करण्यात यावे या प्रमुख मागणीसह शहरवासियांच्या सांगण्यानुसार आम्ही हे निवेदन दिलेलं आहे। यावर जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन त्वरित कारवाई करेल ही अपेक्षा या निमित्ताने आम्ही व्यक्त करतो।